त्या शिळेवर महाराज 3 थैल्या ठेवतात. एक सोन्यानं भरलेली होती, एक मोत्यानं भरलेली होती, एक नाण्यानं भरलेली होती. तुकोबाराय तिथे भजनाला जातात आणि त्या 3 थैल्या बघतात. थैल्या बघितल्यानंतर भजनाची जागाच बदलतात. आणि आपण असतो तर सोनं नोटा आपण भजनाची जागा बदलली. शेवटी ती शिळा बोलायला लागली. महाराज, माझ्या हृदयाचं सिंहासन करून दिलंय तुम्हाला. ऊन नाही, वारा नाही, काही बघितलं नाही, आणि आज तुम्ही भजनाची जागा बदलली. काय कारण? तुकोबाराय म्हणतात, माय ए माय, तुला ना सोन्याचा मोह झालाय, विटाळलीस तू. दगडाची शिळा होती माय बाप, सर्दीशी सिरकली आणि इंद्रायणीत शिरली. इंद्रायणीचं स्नान करून परत जागेवर आली आणि मग तुकोबारायांना बोलायला लागली. महाराज, तुम्हीच गातात सांगितलंय, जगात जी व्यक्ती जगात इंद्रायणीचं स्नान करेल ती अपवित्र राहणार नाही. मी इंद्रायणीचं स्नान केलं, तुम्ही आता माझ्यावर बसा, भजन करा. आणि मग तुकोबाराय तिथे बसतात आणि भजन करतात. दगडाची शिळा, नाम तुझे नारायण थोडी पाषाणाला पाहिला. आणि हा सगळं प्रसंग महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज झाडावर चढून बघत होते. महाराज खाली येतात, तुकोबारायांचे पाय धरतात. महाराज, क्षमा असावी, या शिळेला अपवित्र करण्याचं काम माझ्या हातून घडलं. पण आमच्या सामान्याचा एक प्रश्न आहे की तुमच्या जीवनामध्ये सोन्या नाण्याचा मोह का सुटला? एवढा मोह का सुटला? तुकोबाराय म्हणतात, राजन, खरं सुख जे गाडीत नाही, बंगल्यात नाही, पैशात नाही, मोठात नाही, कशात नाही. खरं सुख जे असेल तर ते मिराशी पंढरपूर बनवण्यामध्ये सुखाला